फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या. महिला डॉक्टरनं लिहिली हातावर सुसाईड नोट. फलटण बलात्कार प्रकरण, दोन्ही आरोपी पोलीस निलंबित. फरार पोलिसांच्या शोधात पथकं रवाना. इस्लामपूरचं नाव बदललं, आता नाव ईश्वरपूर. केंद्र सरकारनं दाखवला नाव बदलाला हिरवा कंदील. राजाराम बापू कारखान्याचं नाव एका रात्रीत कसं बदललं? नव्या नामफलकामुळे उडाला गोंधळ. राजाराम बापूंऐवजी कारखान्याला डफळेंचं लागलं नाव. शनिवारवाड्यात किन्नरांचं आंदोलन. शनिवारवाड्यामध्ये नमाज पठणाचा निषेध. केंद्र सरकारकडून नव्या सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू. न्यायमूर्ती रविकांत शर्मा यांचं नाव अग्रक्रमावर. भारतीय सैन्याने आणले खेकडा रोबोट. शत्रुसीमेत नजर चुकवून घुसणार खेकडा रोबोट. संरक्षण मंत्र्यांच्या समोर झालं सैन्याचं सादरीकरण. बीएमसीच्या प्रत्येक निवडणुकीत उबाटाला ओहोटीच. भाजपनं हाणला ठाकरेंना टोला. आदित्य ठाकरे करणार राहुल गांधींप्रमाणे व्हिडिओ सादरीकरण. निर्धार मेळाव्यात बीएमसी घोटाळ्यांचे व्हिडिओ सादरीकरण होणार. बिहार निवडणुकीत काँग्रेस भाजपला मदत करतंय. एमआयएमचा खळबळजनक आरोप. भाजपाची स्वपक्षीयांवरच हेरगिरी. कार्यकर्त्यांच्या शिबिरात भाजप नेता चंद्रशेखर बावनकुळे यांचं खळबळजनक वक्तव्य. कार्यकर्त्यांचे फोन आणि व्हॉट्सअप निरीक्षणाखाली बोलले बावनकुळे. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ आणखी अडचणीत. मोहोळ यांच्यावर शिवसेना नेता धंगेकरांचा नवा आरोप. महापौर असताना मोहोळ बढेकर बिल्डरची गाडी वापरायचे. कर्जत खोपोली लोकल मार्गावर 1 नोव्हेंबरपर्यंत बदल. तांत्रिक कामाकरता 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक. दिल्लीत कधी जायचं ते 2029 नंतर बघू. मुख्यमंत्री फडणवीस यांचं सूचक वक्तव्य. आंध्र प्रदेशात बसला आग. 21 जणांचा होरपळून मृत्यू. भुजबळ, तुम्ही मुंडे भावा बहिणीत मिठाचा खडा टाकू नका. प्रकाश महाजन यांचा सल्ला. मनोज जरांगे आता शेतकरी नेते होणार. शेतकरी प्रश्नावर जरांगे उभारणार जनआंदोलन. ॲड गुरु पियुष पांडे यांचं निधन. वयाच्या 70व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास. पश्चिम रेल्वेची विक्रमी दंड वसुली. एकाच दिवसात 1,39,00,000 दंड वसूल. फुकट्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेत संक्रांत.